नैऋत्यची जी दिशा आहे ही खूप भयानक दिशा मानली जाते आणि या दिशेने माझा जो कायापालट केला की होत्याचं नव्हतं केलं आणि ज्यावेळेस मला असं वाटलं की हे सगळे जे येणारे जे निगेटिव्ह इम्पॅक्ट्स आहेत ते वास्तूच्या हिशोबानेच असतील आणि त्यानंतर असं वाटलं की खरंच वास्तुशास्त्र काम करतं, खरंच एखाद्याला बर्बाद करू शकतं, खरंच एखाद्याला अभ्यासाच्या किंवा कोणत्याही प्रोफेशन संदर्भात तक्रारी देऊ शकतो. नमस्कार सर. नमस्कार. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वामींच्या चॅनलमध्ये. धन्यवाद. धन्यवाद. आणि आज आपल्या सोबत आहेत मनोज सर, की जे आपल्याला वास्तू रिलेटेड आपल्या समस्या आपण कशा सोडवू शकतो ह्या खूप सोप्या भाषेमध्ये ते आपल्याला समजून सांगणार आहेत. तर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून संपूर्ण माहिती. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या पॉडकास्टवर. नमस्कार मित्रांनो, मी मनोज नाईक, वास्तुतज्ञ आहे, त्याचबरोबर न्यूमरोलॉजी आणि रेकीशास्त्र यामध्ये आहे. सर, तुम्ही ह्या सेवेमध्ये, म्हणजे मी ऐकले तुम्ही स्वामी सेवेमध्ये पण आहात. तर तुम्ही स्वामी सेवेमध्ये कसे आलात, म्हणजे कधी आलात, तुम्हाला म्हणजे काय अनुभव आले स्वामी सेवेचे? या संदर्भात सांगायचं गेलं तर सर्वात पहिला मी तुमचं धन्यवाद मानू इच्छितो, कारण तुमचं ज्यावेळेस मला रिप्लाय आला त्याच्या 2 दिवस आधी मी विचार केला की मला एखादा पॉडकास्ट करायचा आहे, मी इतका काळ विचारच केला नव्हता. आणि तुमचा ज्यावेळेस मला पॉडकास्टसाठी जो प्रश्न आला, मला खूप वाटलं की यार हा स्वामींचा आवाज तर नाही आहे ना. त्यामुळे बोललो पटकन हो म्हटलं आणि मला सांगितलं की येस, मला कनेक्ट व्हायचं आहे आणि हा स्वामींचाच आवाज होता असं मला वाटतं. आणि थोडक्यात सांगायचं तर पूर्वी मी एक ग्राफिक डिझायनर होतो. माझी फील्ड वेगळी होती. लहानपणापासून माझं एक स्वप्न होतं की स्वतःचं घर असावं. अच्छा. आणि त्यासाठी मी एक स्वतःचं म्हणजे स्वतःच्या स्वबळावरती घेतलेलं एक स्वतःचं घर होतं नवी मुंबईमध्ये. आणि ते घर घेतल्याच्या नंतर मी माझ्या एका गुरुजींना दाखवलं की सर एकदा हे घर पाहून घ्या. त्यांनी मला सांगितलं की घर तसं बरं आहे, पण घराची जी दिशा आहे म्हणजे जो घराचा दरवाजा आहे तो थोडासा चुकीचा वाटतोय. काही काळानंतर शक्य झाल्यास एखादा नवीन घरासाठी प्रयत्न कर किंवा काही उपाययोजना करून बघ. पण त्यावेळेस ऑलरेडी मी कर्जामध्ये होतो. विचार केला नंतर पाहून घेऊया, आणि तो नंतर पाहून घ्यावा माझ्यासाठी खूप भारी पडला. अच्छा. ती जी दिशा होती ती नैऋत्य दिशा होती. नैऋत्यची जी दिशा आहे ही खूप भयानक दिशा मानली जाते. भले काहींना विश्वास असेल नसेल, पण हा माझा स्व-अनुभव आहे जो मी प्रत्येक दिवसाला अनुभवलेला आहे. आणि या दिशेने माझा जो कायापालट केला की होत्याचं नव्हतं केलं आणि ज्यावेळेस मला असं वाटलं की हे सगळे जे येणारे जे निगेटिव्ह इम्पॅक्ट्स आहेत ते वास्तूच्या हिशोबानेच असतील, पण ते करता करता माझी जीवनाची पूर्ण म्हणजे इतकी हालत झालेली की असं वाटलं की यार काहीतरी आहे जे पाहिलं पाहिजे. आणि त्यानंतर मी जेव्हा एका योग्य वास्तुतज्ञाला विचारलं, त्यांनी सांगितलं की शक्य झाल्यास घर हे करून बघ. मी घर ते सेल केलं आणि त्यानंतर असं वाटलं की खरंच वास्तुशास्त्र काम करतं, खरंच एखाद्याला बर्बाद करू शकतो, खरंच एखाद्याला अभ्यासाच्या किंवा कोणत्याही प्रोफेशन संदर्भात तक्रारी देऊ शकतो. वाटलं अभ्यास केला पाहिजे. अभ्यास सुरू केलेला मी माझ्यासाठी, पण शिकता शिकता असं वाटलं की आता हा जो अभ्यास आहे तो इतरांच्या कामी आला पाहिजे. आणि त्यानंतर मी अभ्यासामध्ये उतरलो आणि असं वाटलं की आता थांबायची वेळ नाही. आता या स्वामींनी दिलेला आवाज आहे, आता थांबायचा नाही. स्वामींच्या आशीर्वादाने मी या प्रवासामध्ये उतरलो. मठामध्ये गेलो. वार होता गुरुवार, आणि त्या गुरूंनी मला सांगितलं की आता तर तुझा खरा प्रवास सुरू झालेला आहे. आणि तिथून मग माझ्या अभ्यासाची आणि या वास्तुशास्त्राच्या प्रवासाची सुरुवात केली. आणि करता करता असं वाटलं की आता जे काय करायचं ते या प्रवासातूनच करायचं. आजवर मी हजारो लोकांचं वास्तुशास्त्र केलेलं आहे आणि सगळ्यांचे सुंदर अनुभव मी अनुभवत आहे. ही सगळी स्वामी कृपा आहे, बाकी काही नाही. बरोबर. नाही, खरंच स्वामींची लीला खूपच आघात आहे. म्हणजे तुम्ही आहात इथे, मी आहे इथे, ते पण एक स्वामींनीच ठरवून दिलेलं आहे सर्व. हो. आणि सर, मुळात म्हणजे जेव्हा व्यक्ती घर घेतो, आता मुंबई सारख्या शहरमध्ये आपल्याला पण माहिती की बिल्डर वगैरे घर विकताना फक्त एकच गोष्ट बोलतात की तुमची दिशा आहे ती पूर्व पश्चिम आहे. बरोबर. आणि लोक पण तेवढंच विचारतात आमची घराची दिशा कुठली, पूर्व पश्चिम. फक्त एवढ्याच दिशेवर लोक घरं घेतात. खरं आहे. तर हे योग्य आहे की अजून काही बघितलं पाहिजे, किंवा त्याची प्रोसेस कशी आहे, प्रत्येक गोष्ट कशी बघितली पाहिजे वास्तू घेताना? बरोबर. सुंदर प्रश्न विचारला तुम्ही. घर घेताना
हे हल्लीचे जे एजंट्स म्हणा किंवा बिल्डर लॉबी ह्यांच्याकडून तुम्हाला फक्त हे सांगितलं जातं की वास्तू कंप्लायन्स घर आहे. लोकांना वाटतं वास्तू कंप्लायन्स म्हणजे खूप चांगलं आहे, वास्तूच्या हिशोबाने सगळ्या गोष्टी केलेल्या असाव्यात. आपण घर घेतो पण आपल्या जीवनातली सगळी मिळकत असेल जी आपण ती त्या वास्तूसाठी टाकतो, ती वास्तू जर निगेटिव्ह असेल तर किती इम्पॅक्ट तुमच्या लाईफमध्ये टाकू शकतो याचा आपण विचार करत नाही. वास्तूमध्ये पाहण्याचे सगळ्यात महत्वाचे 2 मुद्दे म्हणजे एक घराची जी दिशा, घराचा जो दरवाजा आहे तो, आणि दुसरं ह्याचा जो टॉयलेट आहे तो कोणत्या दिशेमध्ये आलेला आहे. किंवा हे सुद्धा नसेल जर तुम्हाला पाहायचं तर वास्तूच्या ब्रह्मस्थानामध्ये वास्तूच्या सेंटरमध्ये जा आणि वास्तूच्या सेंटरमध्ये उभे राहून एक कंपास हातामध्ये घ्या. कंपासाने चेक करा की तुमची जी दरवाजाची दिशा आहे, ती जी सुई आहे, त्याच्या कंपासमध्ये जी सुई आहे ती कोणती दिशा दर्शवत आहे. जर ती दिशा नैऋत्य असेल, नकार द्या. ओके. दुसरी गोष्ट, त्या सुईमध्ये ईशान्य दिशेला टॉयलेट दर्शवतोय का ही गोष्ट चेक करा. परत सांगतो, ईशान्य दिशेला जर टॉयलेट शो होत असेल तर वास्तूला नकार द्या. या 2 गोष्टी तुम्हाला होतंचा नव्हतं करून सोडतील. त्यामुळे या व्यतिरिक्त ज्या असलेल्या गोष्टी आहेत त्या सेकंडरी पार्ट ठरतात, पण या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत. असं कधी झालंय का, म्हणजे तुमच्या या जर्नीमध्ये आता तुम्ही भरपूर ठिकाणी व्हिजिट देता वास्तुशास्त्रासाठी, तर असा कुठला अनुभव आलाय का की जसं तुम्ही आता सांगितलं की दरवाजा आणि वॉशरूम चुकीच्या दिशेला आहे, त्याचा प्रभाव काय पडतो आणि कितपत पडतो त्याचा प्रभाव? बरोबर. सगळ्यात पहिलं, माझ्या अशा शेकडो वास्तू झालेल्या आहेत ज्याच्यामध्ये टॉयलेट हा ईशान्य दिशेमध्ये आहे. सायंटिफिकली समजवतो, कारण लोकांना सायंटिफिक भाषा ऐकायला आवडते, म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन. बरोबर. सकाळी जे सूर्यकिरण येतात ते कुठल्या दिशेतून येतात? पूर्व आणि ईशान्यमधून. आपल्या वास्तूमधून ज्यावेळेस ईशान्य दिशेमधून इंटरसेक्ट करतात त्यावेळेस ते जे रेज आहेत, ते युव्ही रेज आहेत, ते ईशान्य दिशेतून येताना जर समजा तिथे निगेटिव्ह ऑब्जेक्ट किंवा निगेटिव्ह एलिमेंट जो टॉयलेट आहे तो त्याला इंटरसेक्ट करून तुमच्या वास्तूमध्ये प्रवेश करतो, म्हणजे येणारी जी ऊर्जा आहे ती नकारात्मक प्रभाव देईल. आणि हे जे वेव्स आहेत तुमच्या शरीरामध्ये हार्मोन्सवरती अटॅक करतात, तुमच्या बॉडीमध्ये ही जी सिस्टम आहे बिघडवायला प्रयत्न करतात. त्यामुळे कॅन्सर सारख्या गोष्टी पाहण्यात आलेल्या आहेत, न्यूरोसर्जिकल इश्यूज पाहण्यात आलेल्या आहेत. ज्या ज्या वास्तूमध्ये टॉयलेट हा ईशान्य दिशेत आहे या गोष्टी झालेल्या आहेत. त्याचबरोबर हा झाला वैज्ञानिक सल्ला. दुसरं आध्यात्मिक, म्हणजे ही दिशा आहे ईश्वराची दिशा, ईशतत्वाची दिशा, अध्यात्माची दिशा, देवांची दिशा. आता देवांच्या दिशेमध्ये जर तुम्ही टॉयलेट ठेवला तर तुम्हाला कसं सकारात्मक रिझल्ट देईल? बरोबर. ही जी गोष्ट होती ही टॉयलेटच्या संदर्भात होती. बरोबर. ईशान्येला चुकून ही टॉयलेट असू नये. येस. आता दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळा होतं की दरवाजा पूर्व पश्चिम सांगून घर विकलं जातं, हो, जे की साफ चुकीचं आहे. माझा प्रश्न अशा लोकांना आहे, पूर्व पश्चिम म्हणजे काय हो? दरवाजा पूर्वेला की दरवाजा पश्चिमेला? आणि जर तो दरवाजा पूर्वेला आहे तर तो कुठल्या पदमंडळामध्ये आहे? तो सकारात्मक पदमंडळात आहे की नकारात्मक सुद्धा मॅटर करतं. ओके. पूर्वेला सुद्धा टोटल 8 दिशा आहे ज्यांचं विभाजन केलंय. टोटल 32 दिशा आहेत स्मॉल पार्ट्स मध्ये. पूर्ण दिशेला जर आपण, म्हणजे एखाद्या वास्तूला जर आपण 32 पार्ट मध्ये डिवाइड केलं तर प्रत्येक दिशेत एक छोटा छोटा दरवाजा निर्माण होतो. त्याचे वेगवेगळे प्रभाव आहेत जे आपल्या जीवनामध्ये खूप मॅटर्स करतात. सकारात्मक पदमंडळाचा दरवाजा जर तुम्हाला मिळाला तर तो तुम्हाला खूप खूप यशस्वी बनू शकतो, आणि तो जर नकारात्मक पदमंडळाचा दरवाजा मिळाला तर होतंच्या नव्हतं करून सोडू शकतो. त्याचं उदाहरण मी स्वतः आहे. बरोबर. बघा, हल्लीच्या काळामध्ये ना तसे वास्तूची खूप कमतरता आहे, नो डाऊट. कारण मुंबईसारख्या किंवा एखाद्या शहरामध्ये हल्ली फ्लॅटची खूप कमतरता आहे, आणि त्याचप्रमाणे खूप फ्लॅट्स हे महाग झालेले आहेत. एखादं 1 BHK फ्लॅट घेणं सुद्धा आपल्यासाठी खूप जड जात आहे. बरोबर. करोडोमध्ये ह्या फ्लॅटची किंमत जात आहे, जे प्रत्येकाला शक्य नाही आहे. मग आता काय करावं? दरवाजाच्या संदर्भात एक गोष्ट तरी नक्की करा की तो जो दरवाजा आहे तो नैऋत्य दिशेतला नसावा. जर तो नैऋत्य दिशेतला दरवाजा आहे जिथे राहू केतूचं वर्चस्व आहे, जो तुमच्यावरती 100% नकारात्मक प्रभाव टाकू शकतो. मग आता तुम्ही म्हणाल की एखाद्या अपार्टमेंटमध्ये एका सिरीजमध्ये असलेले जे नैऋत्यचे दरवाजे आहे, मग त्या सगळ्यांच्या जीवनात प्रॉब्लेम येईल? नाही. इफेक्ट येईल, पण डिपेंड करेल की त्याची जी ग्रहदशा चालू आहे, त्याचे जे कर्म आहेत, त्यांच्या आई वडिलांची जी पुण्याई आहे किंवा पूर्वजांची जी पुण्याई आहे ती त्याच्या जीवनामध्ये काय कार्य करते.
ओके. ज्यावेळेस त्याची ग्रहदशा बिघडेल किंवा एखादा ग्रह निगेटिव्ह इम्पॅक्ट टाकायला सुरुवात करेल, त्यावेळेस बाय डिफॉल्ट वास्तू निगेटिव्ह इम्पॅक्ट देणार म्हणजे देणार. बऱ्याच वेळा क्लायंट मला विचारतात, सर ऊपर वाले लोक तो कोई प्रॉब्लेम नाही, हमको क्यों है? बरोबर. तुझी ती ग्रहदशा सध्या बिघडलेली आहे आणि आता तो इम्पॅक्ट सुरू झालेला आहे. तुम्हाला एखादी वस्तू अशीच मिळत नाही हो. पहिली गोष्ट, एखादा नैऋत्येचा दरवाजा ज्यावेळी तुमच्या जीवनात येतो त्यावेळेस तुमची ग्रहदशेमध्ये सुद्धा ते ग्रह आलेले असतात. अच्छा. येस. आणि ही ग्रहदशा ठरवते आता तुमच्या जीवनामध्ये कुठली वास्तू येणार. एखादी व्यक्ती मला म्हणते की बहुत अच्छा चल रहा था बट अचानक से इश्यूज आ गए. मग मी त्यांना प्रश्न विचारतो, हल्ली काही नवीन परचेस वगैरे केलेला आहे का? तर ते सांगतात, हो अभी जस्ट गाव में एक फ्लॅट लिया है, बस उतना ही कुछ नाही. तेव्हा कळतं की हीच वास्तू त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी इम्पॅक्ट टाकत आहे. तर लोक मला प्रश्न विचारतात, जर समजा एखादी वास्तू घेतलेली आहे आणि ती निगेटिव्ह आहे आणि त्या वास्तूमध्ये नाही राहिलो तर त्याचा इम्पॅक्ट येईल. 50% इम्पॅक्ट हा येणारच येणार, कारण तुमच्या नावे ती वास्तू आहे. अच्छा, म्हणजे नावावर असली तरी इम्पॅक्ट येतो. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्ही ते रेंटवरती घर दिले असेल तर तो जो राहणारा जो भाडेकरू आहे त्याच्यावरती सुद्धा त्याचा इम्पॅक्ट येणार. तुमच्याहून जास्त इम्पॅक्ट हा त्याच्यावरती असेल, कारण तो तिथे राहत आहे. बरोबर. मग अशा वेळेस काय उपाय करू शकतो, तर एकतर ती वास्तू तुम्ही बॅलन्स करू शकता, एखाद्या वास्तुतज्ञाचा सल्ला घेऊ शकता की त्याला कसं बेटर केलं जाऊ शकतं, किंवा नाहीतर सेल करावं. नैऋत्येचे दरवाजे असलेले जी वास्तू आहे ती सहसा चांगले इफेक्ट देत नाही. ओके. असे काही झालेत का, म्हणजे तुमच्या क्लायंट सोबत असं काय घडलेले काही उदाहरण आहेत का तुमच्याकडे? नैऋत्येचे दरवाजे असलेले माझ्या ग्राहकांपैकी बऱ्याच जणांना एक जी कॉमन गोष्ट मी पाहिली ती म्हणजे गोष्ट डेवोस लेवलला गेलेली, घटस्फोटच्या म्हणजे लेवलला ती तीव्रता त्यांनी पाहिलेली. अच्छा. एखाद्याला इतका कर्जाचा फटका बसला आहे. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो, नैऋत्य दिशेत राहणारे जे ग्राहक असतात त्यांना बँक पटकन लोन देते. त्याचं रिझन असं आहे, कारण त्यांनी कर्जबाजारी व्हावं. ओके. तुम्ही बघा, जे नैऋत्यच्या दिशेमधील लोक राहत असतील त्यांना बँक पटकन लोन दिलेलं असेल. हे असंच नाही घडत. जर त्यांचे ग्रह तसे जे ग्रहमान झालेलं असेल त्या हिशोबाने ही गोष्ट घडते आणि ती व्यक्ती त्या बिचारा कर्जामध्ये जात असेल. एक गोष्ट अशी आहे, जर ही व्यक्ती आध्यात्मिक असेल, अध्यात्माचा सहारा घेऊन जर जात असेल तर स्वामी आहे किंवा तो परमेश्वर आहे जो त्यांच्या मागे सदैव उभा राहतो. बरोबर. माझे ग्राहक होते, मुंबईमध्येच राहत होते. त्यांचा कॉल येतो की सर घरामध्ये खूप भांडणाच्या गोष्टी चालू आहेत, म्हणजे जराही आमच्या दोघांमध्ये म्हणजे बॉन्डिंग जमत नाहीये. नवरा बायकोमध्ये? हो, नवरा बायकोंमध्ये. आणि याचा जो इम्पॅक्ट होत होता त्या फॅमिलीवरती होत होता, ती जी लहान मुलं होती त्यांच्यावरती त्याचा इम्पॅक्ट होत होता. तर मी त्यांना म्हणाले की तुमचा घराचा फ्लोअर प्लॅन असेल तर तुम्हाला पाठवून द्या. ते म्हणाले फ्लोअर प्लॅन नाहीये सर, तुम्ही याल तर बरं होईल. सो मी त्यांच्या घराची व्हिजिट केली आणि मला जो डाऊट होता की ह्यांच्या घराचा जो दरवाजा असेल तो नैऋत्येचा असू शकेल असं मला पूर्ण डाऊट होता. ज्यावेळेस मी त्यांच्या वास्तूमध्ये गेलो त्यांना विचारलं, हे घर घेताना तुम्ही कोणाला दाखवलेलं विचारलेलं? त्याने एकच सांगितलं की त्यांना पूर्व पश्चिम सांगून हे घर विकलं गेलेलं. आणि ज्यावेळेस मी त्या वास्तूचा फ्लोअर प्लॅन बनवला, म्हणजे मी लॅपटॉपवरती तो स्केच वगैरे करून त्याच्या दिशा वगैरे सेट केला, त्यावेळेस कळलं की हा जो दरवाजा आहे हा एक्झॅक्टली नैऋत्यमध्ये येत आहे आणि नैऋत्यमध्ये या गोष्टी खूप कॉमन आहेत. बरोबर. त्यांना मी सांगितलं की मी छोट्या मोठ्या उपाययोजना त्यांना करून दिल्या. त्यांना सांगितलं की 1 महिन्यामध्ये जर काही प्रभाव नाही चांगला आला तर ट्राय करा, एकतर या वास्तूला रेंट करा किंवा दुसऱ्या एखाद्या वास्तूसाठी प्रयत्न करा. बरोबर. त्यांनी माझ्या शब्दांना तो मान देऊन दुसऱ्या दिवसापासून घर शोधायला सुरू केलं. त्यांनी सुरुवातीसाठी एक रेंट घर घेतलं आणि काही महिन्यातच त्यांनी मला सांगितलं की ते जे क्लेश होत होते ते तर दूर झालेच, प्लस त्यांच्या कामामध्ये जी स्टॉपेज आलेला त्याला सुद्धा एक ग्रोथ मिळाली. ओके. हो. तर वास्तूचे असे खूप सारे अनुभव आहेत जे मी एका ह्याच्यामध्ये नाही सांगू शकत. असे खूप सारे उदाहरणं आहेत. जो नैऋत्य दिशेतील दरवाजा आहे हा इन ऍक्च्युअल इम्पॅक्ट टाकतो. आता नैऋत्य म्हणजे नॉट ओनली नैऋत्यपासून दक्षिणेच्या मध्ये जो असलेली जी स्पेस आहे हा येतो नैऋत्यचा प्रभाव. इथे निगेटिव्ह खूप इम्पॅक्ट वास्तू टाकते. सो शक्यतो ट्राय करा की या दिशेतील दरवाजाला अवॉइड करा. अशा हिशोबाने त्यांना चांगले प्रभाव आले.
त्यांना असा एक विश्वास बसला की वास्तुशास्त्र खरंच काम करतं. हम्म. या व्यक्तीने काय केलं की मला सांगितलं की आता नेक्स्ट घर घेताना मला तुमची गरज लागेल. त्यावेळेस मी त्यांना पुढचा जो फ्लॅट होता जो त्यांना परचेस करायचा होता त्यावेळेस मी त्यांना वास्तू अनुरूप सगळ्या गोष्टी सेट करून दिल्या आणि त्या वास्तूने सुद्धा त्यांना त्यांच्या जीवनात खूप चांगले प्रभाव दिलेले. अच्छा. ठीक आहे. आता राहिली गोष्ट ईशान्येच्या टॉयलेटच्या विषयी. माझ्याकडे अशा 2 ते 3 केस होत्या ज्याच्यामध्ये ईशान्य घरात राहणाऱ्या व्यक्तींना कॅन्सर होता. ओके. येस. आता बऱ्याच जणांना असं वाटतं की असे कितीतरी लोक असतील जे असे म्हणतील की असे कितीतरी लोकांच्या घरी ईशान्येमध्ये टॉयलेट आहे मग त्या सगळ्यांना कॅन्सर होतो. नाही, मी सगळ्यांच्या विषयी नाही सांगत, बट मेजॉरिटी असं पाहण्यात आलेलं आहे की ईशान्य दिशेत असलेला टॉयलेट हा निगेटिव्ह इम्पॅक्ट हा तुमच्या हेल्थवरती टाकतो. ओके. ईशान्य म्हणजे काय? ईशान्य म्हणजे ईशतत्व. जर तुमची वास्तूची रचना पाहिली तर ईशान्येला त्या वास्तुपुरुषाचं सर येतं म्हणजे डोकं येतं. म्हणजे तो जो वास्तुपुरुष म्हणजे जर मी तुम्हालाच म्हटलं की तुम्ही एक त्या वास्तूचे करता धरता आहात म्हणजे ईशान्य म्हणजे हे तुमचं डोकं आहे आणि त्या डोक्यावरती टॉयलेट आहे. तुमच्या डोक्यामध्ये कचरा असेल की अध्यात्म असेल. बरोबर. तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत. वास्तूमध्ये स्वतःला अलाइन करून बघा. वास्तूच्या नैऋत्येला तुमचे पाय आहेत, आग्नेय आणि वायव्येला तुमचे हे दोन्ही हात आहेत. हे मस्तिष्क आहे, ब्रह्मस्थान आहे. ब्रह्मस्थान हे कधीही वेटफुल नसावं म्हणजे तिथे वजन नसावं, पिल्लर नसावं. म्हणून वास्तूमध्ये ब्रह्मस्थानामध्ये टॉयलेटला अवॉइड केलं जातं, पिल्लरला अवॉइड केलं जातं. कारण जर समजा मी तुमच्या पोटावरती प्रेस केलं, एक दबाव आणला तर तुम्ही पूर्ण कळवळाल. बरोबर. कारण हे तुमचं ब्रह्मस्थान तुम्हाला ऊर्जा देतं, मॅनेज करतं. राईट. सेम लाईक मी त्या घरामध्ये गेल्यावरती एक गोष्ट पाहिली की ईशान्येला टॉयलेट आहे हे कन्फर्म झालेलं. त्या व्यक्तींना ते घर सेल करणं शक्य नव्हतं. म्हणजे एका क्लायंटच्या घरामध्ये पॉसिबलच नव्हतं की ते घर ते सेल करू शकत कारण गरिबीचे थोडेसे दिवस होते त्यामुळे त्याला सेलिंग पॉसिबल नव्हती. मी काय केलं, ईशान्येच्या टॉयलेटला शक्यतो रेमेडियल पार्ट काम करत नाही. ओके. ठीक आहे. तिथं मोस्टली हा तोडूनच त्याचा उपाय केला जातो. काही लोक करत असतील की काही मीठ वगैरे ठेवणं किंवा काही पिरॅमिड लावणं, पण ह्या गोष्टी जास्त काम करत नाही. ईशान्य म्हणजे तुम्हाला निगेटिव्ह इम्पॅक्ट देणारच. काही प्रमाणात त्याचा प्रभाव कमी होऊ शकत असेल एखाद्या रेमेडीने, पण पूर्णतः नाही. मग अशा वेळेस काय करू शकतो, बाथरूम त्यांचं वेगळं होतं. मी ही जी टॉयलेटची सीट आहे ती फक्त त्या बाथरूममध्ये शिफ्ट करवली आणि काही काळानंतर असं निदर्शनास आलं की तो जो कॅन्सर होता त्याची जी लेवल होती ती खूप बऱ्यापैकी प्रमाणात कमी झालेली. अच्छा. हा. तर या हिशोबाने मला त्यांना न्याय देण्यात मदत मिळाली. सो ही मी तर म्हणेल की या सगळ्या गोष्टींसाठी मला स्वामींनी तयार केलेला आहे आणि जो मार्ग मला ते सुचवतात. मला खरं तर एखाद्या वास्तूमध्ये जाताना अगोदरच संकेत आलेले असतात की ह्या गोष्टी तुला तिथे पाहायला मिळणार, अगोदरच मला संकेत असतात आणि खरंच असं होतं की त्या वास्तूमध्ये मला काही गोष्टी अशा अनुभवायला मिळतात आणि मला त्या हिशोबाने त्यांना मी मार्गदर्शन करू शकतो. जसं तुम्ही बोलला की स्वामींनी तुम्हाला पाठवलं तिथे बघण्यासाठी, तसंच स्वामींच्या कृपेने खूप सारे फोन आले मदतीसाठी मला. म्हणजे त्यांना मदत हवी आहे. खूप सारे लोकांचे प्रॉब्लेम आहेत. त्यामध्ये मेजर तुम्ही प्रॉब्लेम असं समजू शकता की पैशाचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. जसं की नोकरी लागत नाहीये किंवा कर्ज वाढत जातंय किंवा बऱ्याच लोकांचं मुलांविषयी खूप प्रॉब्लेम आहेत की मुलं नीट बघत नाहीयेत, सांभाळत नाहीत किंवा मुलं ऐकत नाहीत, जॉब भेटत नाहीये, लग्न होत नाहीये आणि दुसरं आहे म्हणजे आजारपण. तर म्हणजे हे जे प्रॉब्लेम आहेत हे सगळे वास्तू रिलेटेड आहेत. म्हणजे ह्यातून सगळ्यांना वास्तू दोषाचा प्रभाव असेल ह्या सगळ्या प्रॉब्लेमवर? नक्कीच. खूप सुंदर प्रश्न होते तुमचे. थोडक्यामध्ये सांगतो, आपलं हे जे पूर्ण जीवन चक्र जे आहे ना हे काही ठराविक फॅक्टर्स वरती चालतं. एक आहे वास्तुशास्त्र, एक तुमची ग्रहदशा, तिसरं तुमचे कर्म आणि चौथं म्हणजे छोट्या लेवलला तुमचं जे प्रारब्ध आहे हे मॅटर्स करतं. ओके. समजा मी वास्तुशास्त्राला 30 ते 40% हा पार्ट दिला, ज्योतिषशास्त्राला 31% दिला, कर्माला 31% दिला, उरलेले काही पर्सेंट तुमच्या प्रारब्ध, तुमच्या गतजन्माचे जे तुमचे भोग आहेत जे या जन्मात काम करतात, या सगळ्यांचं मिश्रण म्हणजे तुमची लाईफ वर्क करते. बरोबर. जर तुम्ही अध्यात्माच्या मार्गाला लागलात आणि या गोष्टीला समजून आलात की माझ्या जीवनाला हे नक्की काय इम्पॅक्ट करतंय आणि या गोष्टी जर तुम्ही बॅलन्स करत गेलात, तुम्हाला कुठे मागे वळून पडायची गरज पडणार नाही. हा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे. अच्छा. तुम्ही जे प्रश्न विचारलेत ते वेगवेगळ्या पार्टचे प्रश्न आहेत. अच्छा. फॉर एक्झाम्पल, एखाद्याला नोकरी मिळत नाही आहे,
नोकरीसाठी संधी कुठून येते